हॅलो फ्रेंड्स, श्वेता लाईफस्टाईलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण शिकणार आहोत उपवासाच्या मऊ लुसलुशीत अशा इडल्या आणि त्याबरोबर चटणी। तर चला तर पाहूया। यासाठी मी इथे भगर घेतलेली आहे आणि ही भगर पाव किलोच्या वरती आहे आणि त्यामध्ये मी थोडासा साबुदाणा घालून घेणार आहे। तर मोठे 3-4 चम्मच एवढा मी साबुदाणा यामध्ये घालून घेणार आहे। आता तुम्ही पाहू शकतात, आता यामध्ये मी पाणी मिक्स करून घेणार आहे। तर आता हा मी ओव्हरनाईट ठेवणार आहे। तर जर तुम्हाला हा सकाळी बनवायचा असेल तरी ॲटलिस्ट तो 4 तास तरी भिजलेला हवा। तर मी याला पूर्ण रात्रभर भिजत ठेवणार आहे। याला चांगलं मिक्स करून झाकण लावून आता याला सकाळी मी ओपन करून बघणार आहे। तर सकाळी ओपन झाल्यावर तुम्ही पाहू शकतात हा छान फुललेला आहे आणि याला मी 2 पाण्यामध्ये थोडा वॉश पण करून घेतला। आता मी एक मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्या तळाला दही लावणार आहे। तर मी इथे चांगले मोठे 4-5 चम्मच दही या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते, म्हणजे बॅटर वाटताना छान मऊ असं वाटलं जाईल। आता भिजवलेली भगर आणि साबुदाणा यामध्ये टाकून मी छान याला वाटून घेते। आता हे वाटत असताना हे एक गोष्ट लक्षात ठेवायची, याला पूर्णपणे बारीक नाही करायचं आहे। थोडंसं हे जाडसर राहिलं तरी काही प्रॉब्लेम होत नाही। तुम्ही पाहू शकतात अशी थिकनेस आपल्याला इथे ठेवायची आहे। तर अशाच पद्धतीने आता मी हे सर्व बॅटर छान वाटून घेते। तुम्ही पाहू शकतात आपलं बॅटर छान वाटून झालेलं आहे। आता यामध्ये मी 1 चमचा मीठ घालून घेते आणि अर्धा चमचा यामध्ये मी सोडा घालून घेते। जर तुम्हाला सफेद मीठ चालत नसेल तर तुम्ही सेंधव मिठाचा देखील इथे वापर करू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही। आणि आता हे बॅटर मी छान पद्धतीने मिक्स करून घेते, कारण आपली भगर खाली तळाला जाऊन बसते, त्यामुळे याला चांगल्या पद्धतीने मिक्स करणं फार गरजेचं आहे। तर चला तर आपण आता चटणीची तयारी करूया। आता चटणीसाठी इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे। त्याचबरोबर इथं 1 वाटी मिनी खोबरं घेतलेलं आहे, हे ओलं खोबरं आहे। आणि आपण इथं भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया, छान चिंच घालून घेऊया आणि 4-5 मिरच्या घालून घेऊया। आता या चटणीमध्ये जे तुम्हाला उपासाला चालत नाही ते जिन्नस नाही टाकले तरी काहीच प्रॉब्लेम नाही। तर आता याला मी छान ग्राइंड करून घेते, त्यामध्ये थोडं मीठ घालते आणि मग ग्राइंड करून घेते। तुम्ही पाहू शकतात आपली उपवासाची चटणी आणि चटपटीत अशी चटणी इथे तयार झालेली आहे। तर चला तर आपण इडलीची तयारी करूया। तर इथे मी इडलीचं भांड्यात पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि इडलीच्या भांड्यांना तेल लावून मी इडल्या बनवत आहे। तर इडलीच्या भांड्याला तेल लावण्याचं कारण इतकंच की इडल्या खाली जाऊन चिपकू नये म्हणून। तर तुम्ही छान पद्धतीने आपण जे केलेलं बॅटर मिक्स करत करत आपण ह्या इडलीच्या पात्रामध्ये घालूया। तर अशा पद्धतीने मी सगळ्या इडलीच्या भांड्यांमध्ये बॅटर टाकून घेतलेलं आहे आणि आता
आपण याला जवळजवळ 15 मिनटं वाफवून घेऊया आणि आपल्याला गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे. 15 मिनटं झालेली आहे आणि आपली इडली रेडी झालेली आहे. पण आता ही इडली गरम असल्यामुळे हिला पहिल्यांदा थंड होऊन द्यायची आणि थोडी थंड झाल्यावर हिला पटकन काढून घेता येते. तर अशा पद्धतीची आपली उपवासाची इडली तयार आहे. साबुदाणा खिचडी तर आपण नेहमीच खातो, भगरीची खिचडी तर आपण नेहमीच खातो, पण ही इडली खाऊन बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल.